नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आम्ही आज आलो आमच्या शेतामध्ये आणि सायंकाळची वाजले आहे 6. तर इकडे इथून जाऊ. आणि मस्त धानाचा सीजन चालू असल्यामुळे बघा धान चांगला निशवलेला आहे, बघू शकता. आणि चांगला भरण्यास पण सुरुवात झालेली आहे. तरी 10 ते 12 दिवस या धानाला पकण्यासाठी लागणार आहेत. बघा अशा पद्धतीचा धान आहे आमच्या शेतातील. आणि धानामध्ये जेवढा खूपच गरमी आहे आणि बघा वातावरण पण छान आहे. इकडे आम्ही झाडे लावले होते तुरीचे, चवळीचे, शेंगाचे आणि भेंडीचे. तर आम्ही बघण्यासाठी जात आहोत तिकडे. तर बघू शकता, हे आहे आमची शेती धानाची. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. हो, चवळीच्या. चला तोडा. बघा चवळीच्या शेंगा लागल्या आहेत मस्तपैकी. आणि बरेच दिवस झाले आम्ही आलो नाही आमच्या शेतावर, तर आम्ही इकडे लक्षच नाही दिला. तरी छान प्रकारे चवळीच्या शेंगा लागल्या आहेत. इकडे बंदर पण येत असेल नाही का तू? चला चला तोडा. ते बघ बघा चवळीच्या शेंगा. हे बघ, दिसले? मस्त धान आहे, बघू शकता. धानामध्ये पण वेल गेलेला आहे. धानात शेंगा वेल काढायला लागेल. हो, नाही आहे शेंगा. मस्त धान भरलेलं आहे, बघू शकता. अशा प्रकारे आहे. अशी आहे धानाची शेती. खूपच गरमी होत आहे. धान इकडे उष्णता खूप, तापमान आहे आमच्या विदर्भामध्ये, खूप तापते यावर्षी. तर खूपच तापमान आहे. पकड. किती झाल्या आदू शेंगा? हे बघा. घरचे हवे तर घरचेच हवे नाही का. घरचे असे भाजीपाला निघाला तर खूप चांगलं वाटते. इथे नाही आहे जास्त. बघा काही ठिकाणी असं पिवळा आहे, धान कापण्यासाठी झाला आहे. आणि असं आहे. अशा प्रकारे आहे आमची धानाची शेती. तुम्हाला कसं वाटले कमेंटमध्ये सांगा. चल गांजा छान आहे. चला तिकडे चला. धान पडला, तुडतुडा लागले एका ठिकाणी. चला. तो गांजा मस्त नव्हता मम्मी, ऑरेंज वाला. हो, नाही चावत. हात बी लावला का नाही. इकडे नाही का त्याची पुष्टी तोडलं होतं ना. हो का? आता कुठे जायचं? कुठे लावते? बंदर आले असतील. कच्चे आहे, खराब असतील. तो बघ. नाही आंबट आहे ग. नाही खाणं होत रे बाप्पा.
फेकू हो. काकडीचा वेल. काकडीचं ना चला त्या काकडीला पाहू वेल. हो वेगळं काकडी वेल फुले आली पण एकही काकडी नाही लागली. अगं लागली आदू लहानशी काकडी बघ.